ऐतिहासिक अशा लाल महल चौकामध्ये ऐतिहासिक दहीहंडी यंदा साजरी होणार आहे। पुनीत बालन ग्रुपच्या पुढाकाराने 35 गणेश मंडळ एकत्र येऊन मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करणार आहे। पुण्यातच नाही तर देशभरातील हा एक आदर्श उपक्रम असल्याचं सांगितलं जात आहे, कारण यंदा तब्बल 35 गणेश मंडळ एकत्र येऊन ही दहीहंडी ऐतिहासिक अशा लाल महल चौकामध्ये साजरी करणार आहे आणि या दहीहंडी उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली पाहायला मिळते। यंदाचं आणखीन एक आकर्षण म्हणजे अनेक जे गोविंदा पथकं सलामी देण्यासाठी येत असतात, त्यामध्ये आता आणखीन एक विशेष गोष्ट अशी आहे की महिलांचं गोविंदा पथक देखील या ठिकाणी दहीहंडीला सलामी देण्यासाठी येणार आहेत आणि ही दृश्य जी तुम्ही पाहत आहात ती ऐतिहासिक अशा लाल महल चौकातली आहेत। या दहीहंडी उत्सवाची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली पाहायला मिळते। या संपूर्ण उत्सवाकडे संपूर्ण पुणे शहराचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी येत असतात आणि यंदा पहिल्यांदाच या चौकामध्ये अशा पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे। थोड्याच वेळामध्ये अतिशय उत्साहात या उत्सवाला सुरुवात होणार आहे। पुनीत बालन ग्रुपचे जे अध्यक्ष आहेत पुनीत बालन सर, ते आता थोड्या वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत। सुरुवातीला लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला हार घालून आणि त्याच्यानंतर कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरती करून या उत्सवाची सुरुवात होणार आहे आणि सध्या ही जी दृश्य तुम्ही पाहताय ती दृश्य आपण बघतोय की आता ही सगळी संपूर्ण ज्या उत्सवाची तयारी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली पाहायला मिळते। अगदी थोड्या वेळामध्ये या संपूर्ण उत्सवाला सुरुवात होणार आहे। खरं तर दहीहंडी उत्सव म्हटलं की सर्वांना आकर्षण असतं ते म्हणजे सेलिब्रिटीजचं। अनेक मोठमोठे सेलिब्रिटीज दहीहंडीसाठी बोलावले जातात, मात्र यंदा पुनीत बालन ग्रुप आणि हे जे 35 गणेश मंडळ आहे एक आदर्श घालून देणार आहेत, कारण यंदा कुठलाही सेलिब्रिटी या उत्सवाला येणार नाही आहे। प्रमुख आकर्षण असणारे ते हे 35 गणेश मंडळच असणार आहेत। या 35 गणेश मंडळांचे कार्यकर्ते यंदा एकत्र येणार आहेत। कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये, वाहतूक थोड्या वेळामध्ये या रस्त्यावरची बंद करण्यात येणार आहे, कारण शहरातलं अत्यंत महत्त्वाचा रस्ता हा आहे आणि ह्याची वाहतूक थोड्या वेळामध्ये बंद करण्यात येणार आहे। तरी देखील इथे अजून तरी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत नाही आहे, कारण हे गणेश मंडळाचे जे स्वयंसेवक आहेत ते मोठ्या कष्टाने ही सगळी वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न जे आहेत ते करतायत। याची दक्षता हे सगळे व्हॉलेंटियर्स जे आहे ते घेताना दिसत आहेत, त्यामुळे या उत्सवामध्ये आणखीन कुठल्याही प्रकारची गैरसोय पुणेकर नागरिकांना होऊ नये याची दखल हे सगळे नागरिक घेताना दिसत आहेत। पोलीस प्रशासन देखील आता या संपूर्ण उत्सवासाठी जे आहे ते सज्ज झालेलं पाहायला मिळतं आहे। अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजे 4, 4:15च्या सुमारास ही संपूर्ण उत्सवाची प्रारंभ होणार आहे या उत्सवाला। आणि आपण जसं की आपल्याला माहीत आहे लाल महल चौकाच्या शेजारीच मोठा शनिवारवाडा आहे, लाल महल आहे, नानावाडा आहे, या सारे ज्या ऐतिहासिक वास्तू आहे यांच्यामध्ये ही दहीहंडी यंदा साजरी केली जाणार आहे, त्यामुळे ह्याची तयारी जी आहे ती मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे। काल देखील आपण इथे येऊन या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला होता आणि अगदी आता थोड्या वेळामध्ये ही संपूर्ण उत्सव जे आहे ते सुरू होणार आहे। यंदाचं मुख्य आकर्षण हेच आहे की यंदा तब्बल 35 गणेश मंडळ एकत्र येणार आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच गणेश मंडळ एकत्र येणार आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचं हे जे मोठं आव्हान पुनीत बालन सरांसमोर होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आपल्याला दिसतंय आणि मोठ्या उत्साहात हा दहीहंडी उत्सव यंदा पुण्यामध्ये साजरा होणार आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।